ताडगाव येथे सार्वजनिक विहिरीत जादूटोणा केल्याच्या धक्कादायक प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आपल्या मुलीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी जादूटोण्याचा आधार घेणाऱ्या दाम्पत्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील मांत्रिकालाही अटक केली आहे। पोलिसांनी यापूर्वीच अखलास खान आणि त्यांची पत्नी सीमा खान याला अटक केली होती। अधिक तपासानंतर पोलिसांनी मौलवी खलिये या मांत्रिकाला कल्याणमधील गोविंदनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे। खान दाम्पत्याने मांत्रिक खलियाच्या सांगण्यावरून तावीज बांधलेल्या 5 विटा साळाव ब्रिज ते ताडवाडी दरम्यान रस्त्यालगत असलेल्या गावच्या सार्वजनिक विहिरीत टाकल्या होत्या। एका जागरूक ग्रामस्थाने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर गावात खळबळ माजली होती। विहिरीत विष टाकल्याची भीती पसरल्याने आणि पाकिस्तान विरोधातील तणावपूर्ण परिस्थितीत वातावरण अधिक बिघडले होते। सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित करून जनतेच्या मनात दहशत आणि घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला होता। तपासांती प्रथम खान दाम्पत्याला आणि आता मांत्रिक खलियाला अटक करण्यात आली आहे। रेवदंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या कृत्यामागील आणखी काही कारणे किंवा इतर लोकांचा सहभाग आहे का याचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे।